बचपन से मुझे शादी का बड़ा शौक था, पण नाही झालं लग्न माझं एवढ्या म्हणजे अजूनही म्हणजे आपण सिंकिनच होत नाही आधी ह्या सगळ्या गोष्टींना. त्यामुळे मी रडले किंवा जो काही त्रास सहन करायचा होता तो करून घेतला आणि एका पॉइंटला मी ठरवलं की बस. स्त्री पूर्ण तेव्हाच होते जेव्हा तिला मूलबाळ होतं, हे आपल्याकडे मानलंच जातं. आणि मग त्या स्त्रियांनी काय करायचं ज्यांना नाही होऊ शकणारी. सगळ्यात आधी तर सगळ्यांनाच माहिती आहे की कधी सुरुवात झाली होती या सगळ्या गोष्टींची, काय काय झालं होतं. आणि बऱ्याच गोष्टी होत्या त्यामध्ये, कारण म्हणजे एका ऑर्गनशी रिलेटेड सगळ्या गोष्टी नव्हत्या. वेगवेगळे ऑर्गन्स माझे डॅमेज्ड होते, वेगवेगळे आजार होते एकत्र. आणि जेव्हा कळलं तेव्हा तर ऑफकोर्स कुठल्याही त्या वयातल्या मुलीला खूपच त्रास होऊ शकतो, मलाही झाला. मी अगदीच तेव्हा 25-26 वय होतं माझं. आणि शो पण अगदी व्यवस्थित पीकला होता, चालू होतं काम व्यवस्थित. आणि जेव्हा आपली बॉडी आपल्याला साथ देणं थोडं कमी करते एवढ्या कमी वयामध्ये, तेव्हा आपण मेंटली कुठेतरी आधी वीक व्हायला लागतो, फिजिकली वीक होण्याच्या पेक्षा. आणि मग माझ्या कामावरती त्याचा असर व्हायला लागला. डान्स शोज माझे कॅन्सल व्हायला लागले. मग तेव्हा एक एक गोष्टी करत अजून गुंतत गेलेले होते सगळे आजार. आणि खूप इंटेन्सिटी वाढल्यावर सगळ्या गोष्टी कळत गेल्या. त्यामुळे मग मी ब्रेक घ्यायचं ठरवलं होतं. आणि त्याच दरम्यान शेवटची माझी मालिका झाल्यावर लॉकडाऊनच सुरू झालं. त्यामुळे मला असं झालं की मला जो वेळ हवा होता कदाचित, जो मी माझ्या शरीराला मनाला देत नव्हते बरीच वर्ष, तो मी लॉकडाऊनमध्ये द्यायचं पूर्णपणे ठरवलं. आणि सगळ्यात आधी एक गोष्ट केली ती म्हणजे की मी माझ्या मेडिकलच्या फाईल्स आणि औषधं सगळी बाजूला ठेवली. आणि म्हटलं की बरेचदा असं होतं ना की आपण आपल्या मनाला किंवा आपल्या शरीराला चांगल्या गोष्टी बोलून ऐकवतच नसतो, की आपण स्ट्रॉंग आहोत, आपण ह्यातनं बाहेर पडू शकू, हे आपण बोलत नाही कधी. आणि आपण आपल्या बॉडीला पण कधी थँक करतच नाही, कारण आपल्याला आपण ग्रांटेड धरतो, आपल्या शरीराला पण खूप ग्रांटेड धरतो. आणि त्यामुळे मग मी ठरवलं की लॉकडाऊनचा पूर्ण वापर करायचा. त्यामध्ये मी नॅचरल गोष्टींनी सुरुवात केली, म्हणजे योगा. त्यानंतर भरपूर जास्त आपण बोलतो ना मेंटल एक्सरसाइजेस, ज्याच्यानी आपल्या मेंटल हेल्थला खूप जास्त फरक पडू शकतो, अशा सगळ्या गोष्टी मी खूप केल्या लॉकडाऊनमध्ये. मी माझा आहार पूर्णपणे बदलला. मी पूर्णपणे व्हेजिटेरियन झाले. त्याआधीच झालेले होते, पण मी कटाक्षाने काय काय गोष्टी टाळायच्या हे लॉकडाऊनपासून ठरवलं. आणि मग त्यानंतर माझ्या शरीरावरती त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होत गेला. कारण मी रोज सकाळ संध्याकाळ दुपार रात्र एकच गोष्ट करत होते, ती म्हणजे स्वतःच्या बॉडीला कमांड्स देत होते. आणि कमांड्स म्हणजे काय की पॉझिटिव्ह टॉक करत होते स्वतःच्या बॉडीशी. कारण आपण कधीच हे सगळं करत नाही. आपल्याला खरचटलं तर आपली बॉडी ते स्वतः हील करते, पण आपण ते खरचटल्यावर बॉडीने हील केल्यावर आपण बॉडीला थँक करतच नाही कधी. कारण आपण म्हणतो हां ठीक आहे, होऊन गेलं ते, मी सोफ्रामॅसिन लावलं झालं. पण तसं नसतं. औषध लावून पण जर का तुमची बॉडी रिॲक्ट करत नसेल, ती स्टेज आली, तर तुम्ही काय कराल? मग त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या बॉडीला पण थँक करायला हवं आहे. आणि त्याचबरोबर अध्यात्माची पण जोड हवी. म्हणजे ज्या क्षणी तुम्ही तुमच्या गुरुच्या लिटरली बोलतो ना पायावर सगळं सोडून देता, की आता तू बघ काय ते, तेव्हा तोही सगळं करतो. आणि मी तेच केलं. कारण औषधं घेऊन थकलेले होते मी. कितीतरी वर्ष औषधं घेत होते. पेन किलर्स वेगवेगळ्या बदलल्या जात होत्या, फक्त वेगवेगळ्या इंटेन्सिटीच्या दिल्या जात होत्या, पण औषधं तीच होती. रादर ती वाढत चालली होती. फाईल्सचे पेपर्स वाढत चाललेले होते, पण माझा आजार काही संपत नव्हता. आणि ज्या क्षणी मी ह्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस सुरुवात केली, आणि त्याच दरम्यान होतं कसं ना, आपल्याला सतत कोणाची गरज भासत असते, की आपण कोणाशी तरी बोलावं, शेअर कराव्या या गोष्टी. आणि अशा वेळेला तुमच्या लाईफमध्ये कोणी नसेल, कसं होतं, आपण आईवडिलांसमोर रडत बसू शकत नाही, कारण मग आपला त्रास त्यांना जास्त होतो. त्यांना ते बघवत नाही की आपण एवढ्या त्रासात आहोत. म्हणून मग आपण काय करतो, आतल्या आत ठेवतो आणि मग आपल्या बॉडीवरती ते निघतं. मग त्यापेक्षा मी म्हटलं की स्वतःशीच, म्हणजे आपण बोलतो ना लिहून काढायच्या गोष्टी, मन मोकळं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी मेंटल हेल्थसाठी खूप प्रॅक्टिस केल्या. आणि ऑफकोर्स एक्सरसाइज म्हणजे योगामुळे मला फिजिकलीसुद्धा स्ट्रेंथ वाढत गेली. ब्लड सर्क्युलेशन नीट होत गेलं. आणि मग त्यानंतर 2-3 वर्ष गेली. मी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रॅक्टिस करत होते. माझी बॉडी स्ट्रेंथ परत येत होती, मला जाणवत होतं. आणि त्यानंतर हळूहळू मी एक रिपोर्ट्स करायला सुरुवात केली परत एकदा. तेव्हा ते रिपोर्ट्स पण चांगले यायला लागले. म्हणजे ज्या डेफिशियन्सीज होत्या किंवा जे काही आजार होते, त्यांचं म्हणजे कमी होत चाललेले होते रीडिंग्स, व्हॅल्यूज. आणि मग त्यानंतर मला ही मालिका मिळाली, ठरलं तर मग 2022ला. आणि त्यानंतर मी ठरवलंच होतं की आता आपल्याला देवानी एक पॉझिटिव्ह साईन दिली आहे,
तर मग आता मागे वळून बघायचं नाही आणि खूप जास्त मग मी कामाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. ऑफकोर्स स्वतःची तब्येत सांभाळून, माझं इथे प्रोडक्शन पण खूप काळजी घेत असतं. पण स्वतःच्या सगळ्या गोष्टी सांभाळून मी व्यवस्थित काम करू शकते आज. तर ह्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की माझी जी कोर टीम आहे, माझं जे इनर सर्कल मेंबर्स आहेत, माझ्या फॅमिलीतले फ्रेंड्स, आणि त्यांनी मला जे हेल्प केलं आहे, सपोर्ट केलेला आहे, त्यामुळे मी आज उभी राहू शकली आहे व्यवस्थित. आणि ऑफकोर्स स्वतःवर थोडासा विश्वास असायला हवा, कारण अशा सिच्युएशनमध्ये आपला विश्वास पूर्ण निघून गेलेला असतो. मी माझ्या पायावर पुन्हा उभी राहू शकेन की नाही, मला ह्याची गॅरंटी नव्हती. आणि त्यासाठी मी आमच्या ॲक्टिंगची युनियनची कार्ड्स असतात, ती आम्हाला दरवर्षी रिन्यू करायला लागतात. मी ते कार्ड पण रिन्यू केलं नव्हतं, कारण मला असं वाटलं होतं की मी जर जिवंतच राहिले नाही तर मी कार्ड रिन्यू करून काय करू. सो ती स्टेट, ते आजची स्टेट माझी, मला असं वाटतं की ही खूप मोठी जर्नी होती माझ्यासाठी आणि प्रत्येक दिवस त्यातला मला आठवतो. पण ऑफकोर्स मी पॉझिटिव्ह राहिले आणि त्यामुळेच आज मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी परत पूर्ववत होऊन छान सुरू आहेत. खूप जास्त जाणवलं, खूप जास्त. कारण माझ्या बाबतीत तर सगळ्या गोष्टी विचित्रच झालेल्या होत्या. वयाच्या 27व्या वर्षी तुम्हाला तुमची गायनॅक सांगते की सी यू वोंट बी एबल टू हॅव बेबी वगैरे. सो मला तेव्हा असं झालं होतं की म्हणजे आपण सिंकिनच होत नाही आधी ह्या सगळ्या गोष्टींना. पण त्यानंतर पण मी स्वतःला वेळ दिला आणि मी एका पॉईंटला ठरवलं स्वतःशी, कारण आपण रोज नाही रडत बसू शकत या गोष्टीवरून. आणि आपण जर रडत बसलो तर आपली बॉडी आहे ना अजून नेगेटिव्हली रिस्पॉन्स द्यायला लागते. मग ती अजून त्रास स्वतःला करून घेते आपली बॉडी. त्यानंतर म्हणजे कुठेतरी जाऊन पॉझिटिव्ह होणार असतील गोष्टी तर त्याही होत नाहीत. त्यामुळे मी रडले किंवा जो काही त्रास सहन करायचा होता तो करून घेतला आणि एका पॉईंटला मी ठरवलं की बास, आज रडली आहे, ह्याच्यानंतर मी ह्या गोष्टीसाठी नाही रडणार. आणि त्यानंतर वर्ष निघत गेली, म्हणजे चालली होती. वयाचा इश्यू तर असतोच, कारण मुलीचं कसं असतं की एवढ्या वयामध्ये लग्न झालं पाहिजे, एवढ्या वयामध्ये मूलबाळ झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याही डोक्यात, म्हणजे माझ्याही डोक्यात येतच होत्या. ऑफकोर्स मी पण म्हणजे नॉर्मल मुलगी आहे, माझंही प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं तसं माझंही स्वप्न होतंच की वेळेत लग्न व्हावं, मुलं बाळं, आपला संसार, ह्या सगळ्या नॉर्मल इच्छा आहेत माझ्याही. पण त्या नाही होऊ शकल्या त्या वेळेमध्ये. त्याचा माझ्या आईवडिलांना देखील खूप त्रास झाला, आजही होतो. कारण आता तर त्या गोष्टीला 10 वर्ष होऊन गेली आहेत आणि माझं म्हणजे ते आपल्याकडे एक म्हणतो ना की अजून लग्न नाही झालं. तर मी ह्या गोष्टीला लिटरली रोज फेस करते हा प्रश्न की लग्न नाही झालं, मग बापरे पुढे कशा काय होतील गोष्टी. तर माझं एका पॉईंटला असं झालं ना की ठीक आहे, उशीर झाला आहे, मान्य आहे मला. ह्याच्या पुढे माझं लग्न होऊन माझी मुलं बाळं कधी, हे सगळे प्रश्न माझ्याही डोक्यात रोज येत असतात. पण त्याचबरोबर ना मग मी पॉझिटिव्ह गोष्टी कुठल्या आहेत माझ्या आयुष्यातल्या त्या बघायला सुरुवात करते. आता माझ्या आयुष्यात छान चाललेलं आहे सगळं, टचवूड. माझ्याकडे चांगलं काम आहे, चांगली माणसं आहेत माझ्या आजूबाजूला. मला जे काय हवं होतं माझ्या आयुष्यात त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या नीड्स माझ्या सॅटिस्फाय स्वतः करते आहे. मी इंडिपेंडेंट आहे, फायनान्शियली इंडिपेंडेंट आहे. सो मग असं होतं माझं की माझ्याकडे ह्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ना, मग ज्या नाही आहेत त्या गोष्टी व्हायला कितीसा वेळ लागणार आहे. ठीक आहे, आत्ता कुठे गाडी माझी लाईनवर आली आहे, आत्ता कुठे तब्येत छान झाली आहे, काम पुन्हा सुरू झालं आहे, तर सगळ्या पुढच्या गोष्टी पण होत जातील. आणि मी जसं नेहमी म्हणते की माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. ज्या काही गोष्टी आजपर्यंत घडल्यात त्या त्याच्या मर्जीनुसार घडल्यात. त्यामुळे लग्न आणि माझं सगळं पुढचं हेही त्याच्या मर्जीनुसार घडणार आहे. आणि जेव्हा ते त्याच्या मर्जीने घडतं तेव्हा ते द बेस्ट असतं. त्यामुळे तुमच्या पण आयुष्यात जर का अशा काही गोष्टी असतील, काही हर्डल्स येत असतील, तर ठीक आहे, ॲक्सेप्ट करा. कारण तुमच्या आयुष्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी पण तेवढ्याच असतील. तर त्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्या आणि हळूहळू गोष्टी सॉर्ट आऊट करा. नुसतं प्रेशर घेऊ नका त्या गोष्टींचं की अरे बापरे कधी होणार, कसं होणार, काय होणार. त्यामुळे प्रेशर घेऊ नका आणि एक वेगळा विचार बघता. आत्ताचं प्रॅक्टिकल जग इतकं, म्हणजे आपण बोलतो ना, इतकं स्पीडी झालेलं आहे. आपल्याला कामं करायची असतात, आपलं ट्रॅव्हलिंगमध्ये वेळ जातो. ह्या सगळ्या गोष्टी बघताना ह्या सगळ्या गोष्टी खूप मनापासून आणि सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली प्लॅन करायला हव्यात हल्ली. कारण मूलबाळ होणं किंवा संसार, नोकरी, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही आहे. माझ्या आईनी त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्या, पण आत्ता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कितपत व्यवस्थित जमणार आहेत ह्याचा आधी व्यवस्थित प्लॅनिंग करा आणि त्यानंतरच पुढच्या सगळ्या गोष्टींकडे जा. कारण असं ना कोणाच्याच बाबतीत व्हायला नको की मुलाकडे लक्ष देता येत नाही आहे, नोकरी नीट होत नाही आहे, घर सांभाळणं होत नाही आहे किंवा सगळ्याच गोष्टी. आणि मी ह्या सगळ्या गोष्टी म्हणते आहे कारण आपण ऑलरेडी ऑलराऊंडर असतो. आपल्याला गरज नसते कसली कोणाच्या सपोर्टची, आपण ऑलराऊंडर असतो. तर सगळ्या गोष्टी छान करता याव्यात ह्यासाठी आधीच व्यवस्थित शांतपणे प्लॅन करा, स्वतःला वेळ द्या. आणि त्यासाठी मला ना नेहमी असं वाटतं की आपल्याला ना ह्या गोष्टी, आता ठीक आहे, एक
आपल्याकडचा एक समज असा पूर्वापार आलेला आहे की मुलीला सगळं करता आलं पाहिजे, मुलीला हे करता आलं पाहिजे, ते करता आलं पाहिजे, मान्य आहे. पण त्याचबरोबर आता आपण आपल्या मुलांना देखील हे शिकवलं पाहिजे की पुढे जाऊन तुझ्या बायकोला असं फील व्हायला नको की बापरे मला हे सांभाळायचं ते सांभाळायचं. प्रत्येकाने बोलतो ना आपण, जसं को पॅरेंटिंग आहे तसे घरातले पण सगळे जॉब, सगळी कामं ही नवरा बायकोनी वाटून घेतली पाहिजेत. आणि मला बऱ्यापैकी म्हणजे माझ्या बहिणींची लग्न झालेली आहेत किंवा माझ्या फ्रेंड्सची मी बघते, त्यांचे नवरे पण त्यांना तितकेच सपोर्टिव्ह आहेत, तितकेच छान हेल्प करतात त्यांना त्यांच्या सगळ्या कामांमध्ये. म्हणजे लिटरली मी माझ्या काही मैत्रिणींचं बघितलेलं आहे की त्या रात्री लेट घरी गेल्यावर त्यांच्या नवऱ्यांनी भांडी घासून सगळं व्यवस्थित आवरून ठेवलेलं असतं. तर मला असं वाटतं की हा समजूतदारपणा आहे ना फक्त मुलींच्या बाबतीत नाही, मुलांनी पण हे स्वतःहून हेल्प करायला पाहिजे. कारण कसं आहे की शेवटी ती तुमची बायको असते, तुमची बहीण असते किंवा तुमची आई असते. तर तिला एक सपोर्ट सिस्टम म्हणून ती कोणाकडे दुसरं बघणार आहे. तर तुम्हीसुद्धा तिला तेवढंच हेल्प करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपली जी मुलं, म्हणजे आता माझी जी मुलं होतील त्यांना आपण तेव्हापासून सांगितलं पाहिजे की ह्या गोष्टी फक्त मुलींच्यापर्यंत लिमिटेड नाही आहेत. घरातली कामं करणं किंवा स्वयंपाक करणं हे दोघांनाही तेवढंच जमलं पाहिजे, कारण ती आजची गरज आहे. आणि आत्ताची गरज अशी आहे, म्हणजे पूर्वी असं होतं की स्त्रिया घरामध्ये असायच्या, त्या घरं सांभाळायच्या, पुरुष होते ते नोकरी करायचे किंवा बाहेरची सगळी कामं करायचे. आता असं झालेलं आहे की काळाची ही गरज झाली आहे की नवरा बायको दोघांना जॉब करावाच लागतोय. कारण खर्च एवढे वाढलेले आहेत, सगळ्या गोष्टी, त्यातून मुलांचं सगळं शिक्षण, त्यांचं सगळं संगोपन करायचं, तर दोघांनी कमवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी दोघांना बाहेर पडावं लागतंय. तर मग दोघं जेव्हा आहोत ना आपण, तेव्हा घरातल्या दोघांनी मिळूनच ती कामं करायला पाहिजेत. आणि मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी असं आहे की बायकांना त्यांचं कॉर्पोरेट ऑफिसेसला सुद्धा त्यांना काही गोष्टींच्या बाबतीत ना थोडं काय म्हणतो आपण, मुभा दिली जाते की मुलांचं करण्यासाठी. किंवा बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये डे केअर सेंटर्स आहेत हल्ली, की जिथे बाळं घेऊन येतात बायका, ते सांभाळतात तिथे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्याकडे जास्तीत जास्त पद्धतीने प्रकारे व्हायला पाहिजेत, जेणेकरून ती जी आई असते ना किंवा ती जी बाई असते तिचं लक्ष अर्धं ते मुलाकडे नाही राहणार, अर्धं घराकडे नाही राहणार. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर का ऑफिसेसनी किंवा वेगवेगळ्या संस्थांनी ह्या इन्कल्केट केल्या तर मुलांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि त्याचबरोबर नवऱ्यांनी आणि घरातल्या सगळ्यांनी जर का हे आपलं घर समजून, आपली कामं समजून सगळं केलं, तर मला नाही वाटत की कुठल्या बाईला किंवा कुठल्याही म्हणजे मुलीला ह्याचा प्रॉब्लेम राहील किंवा टेन्शन राहील. मला खूपच ऐकायला मिळालंय. पण मला ना म्हणजे आपण म्हणतो ना, मी नेहमी इथे सगळ्यांना सांगते की बचपन से मुझे शादी का बडा शौक था. पण नाही झालं लग्न माझं एवढ्या म्हणजे अजूनही. पण मला ना पूर्वीच्या गोष्टी एका बाबतीत खूप पटायच्या की वेळेत लग्न, वेळेत मूलबाळ, वेळेत सगळं तुम्ही सेटल होता. ही गोष्ट करेक्ट खूप चांगली होती, पण ती तेव्हाचा जमाना पण वेगळा होता. आता मुलींना बाहेर पडून ज्या लेवलचा स्ट्रेस आहे, ज्या लेवलच्या गोष्टी आहेत किंवा ज्या लेवलची आपल्या खाण्यापिण्याची पद्धती बदलल्यात, त्यामुळे तुमच्यामधली इन्फर्टिलिटी वाढणं आणि ही खूप लवकर वाढणं, खूप कमी वयामध्ये, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हल्ली मुला-मुली दोघांनाही फेस करावा लागतोय. आणि त्यासाठी मुलींना खूप जास्त प्रेशर येतं. कारण आपल्याकडे कसं आहे ना, की ही स्त्री पूर्ण तेव्हाच होते जेव्हा तिला मूलबाळ होतं. हे आपल्याकडे मानलंच जातं. आणि मग त्या स्त्रियांनी काय करायचं ज्यांना नाही होऊ शकणार आहे किंवा ज्यांना नको आहे, ती स्त्री नाही आहे का किंवा तिच्यामध्ये मातृत्व नाही आहे का, तर तसं नाही आहे. आणि ह्या गोष्टी तर मी खूप ऐकलेल्या आहेत की आता काय 30शी ओलांडली, आता मला तर आता म्हणतात 35शी ओलांडली, कधी लग्न करणार वगैरे. तर माझं असं होतं की हो ठीक आहे, होईल होईल. मी तर माझं कंडिशनच वेगळी आहे, माझं प्रॉब्लेमच वेगळा असल्यामुळे मी समजावते आता सगळ्यांना. आणि ह्या सगळ्यामध्ये बेस्ट पार्ट इज माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे मला. जर तुमची फॅमिली तुमच्या पाठीशी पॉझिटिव्हली उभी असेल ना, तर तुम्हाला इतरांच्या बोलण्याचा त्रास होत नाही. तर माझ्या बाबतीत तसं आहे, माझी फॅमिली खूप स्ट्रॉंगली माझ्याबरोबर आहे, त्यामुळे मला इतरांचा काही त्रास होत नाही. आणि मी टॅकल करत आले बरीच वर्ष आणि आता मी व्यवस्थित आन्सर करायला लागले. पण येस, हा प्रॉब्लेम आजही आहे आपल्याकडे. पण त्याला दोन्ही बाजू आहेत. कारण मला असं वाटतं की बायोलॉजिकली तुम्हाला काही गोष्टी वेळेत होणं गरजेचं असतं. कारण मग तुम्ही पोस्ट प्रेग्नन्सी पटकन रिकवर पण होता. जर का तुम्ही 35च्या नंतर प्रेग्नन्सी झाली, कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात, त्याच्यानंतर तुमची बॉडी परत कितपत फॉर्ममध्ये येते, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. त्यामुळे मला तर असं वाटतं ना की माझं जर वेळेत सगळं झालं असतं ना, तर मला खूप आवडलं असतं. पण आता नाही होऊ शकलं आहे. सो मग मी त्या बाबतीत रडत नाही बसू शकत. जेव्हा होईल तेव्हा आय विल ट्राय माय बेस्ट. तेव्हा देवाच्या हातात आहेत, गोष्टी व्यवस्थित होतील. पण बाकी जर मुलींनो, तुमच्या बाबतीत जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील ना, तर उगाच वाट बघू नका. उगाच काय म्हणतो आपण, पळत्याच्या मागे पळू नका. व्यवस्थित सगळ्या वेळेत होऊ द्या तुमच्या गोष्टी. कारण त्याला हे बायोलॉजिकल कारण आहे म्हणून. अदरवाईज
आता वय आणि जॉब आणि ह्या सगळ्या गोष्टी थोडं काही त्याला उरलेलं नाही आहे, कारण लाईफस्टाईल बदललेली आहे प्रत्येकाची. त्यामुळे आपण कंपल्शन नाही करू शकत प्रत्येक मुलीला की तू 30च्या आत लग्न करच करच. हे कंपल्सरी नाही करू शकत आपण कोणाला, कारण ही पर्सनल चॉईस असू शकते प्रत्येकीची. मुळात मी एकटीच होते गायनॅककडे जेव्हा मला हे कळलं तेव्हा. आणि मी ज्या प्रकारे माझ्या त्या डॉक्टरला रिस्पॉन्स देत होते, तिला कळलं की ही मुलगी काही सिरियसली घेत नाही आहे आपण जे काय बोलतो ते. तर त्यांनी मला सांगितलं की तू तुझ्या आईला बोलव, मला त्यांच्याशीच बोलायचं आहे. आणि मला असं झालं होतं की मला कळलं आहे, पण मला ते त्या लेवलला त्रास करून घ्यायचा नाही आहे. म्हणजे प्रत्येक मुलीची रिॲक्ट होण्याची पद्धत वेगळी असते आणि माझा स्वभाव असा आहे की मी फार रडून बिडून किंवा असं नाही दाखवू शकत. मी माझ्यामध्ये राहते. सो मी आईला घेऊन गेले, त्यांनी आईला सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी. आणि मला तेव्हा असं झालं होतं, तेव्हा माझी मालिका सुरू होती पुढचं पाऊल. त्याच्यामध्ये कल्याणीला मूल होणार असतं. सो सिक्वेन्स असा सगळा सुरू होता. आणि माझं असं होत होतं की बापरे, ही काय काय सिच्युएशन आहे ही, की मला पर्सनली असं सांगितलं जातं आहे माझ्या मेडिकल रिपोर्ट्समध्ये आणि त्याचबरोबर ऑनस्क्रीन आय हॅव टू पोर्ट्रे अ मदर. सो हे माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं तेव्हा. आणि मी आत्ता हे खूप इझिली सांगू शकते, कारण मी हील झाली आहे त्यातून. माझ्याबरोबर खूप स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम आहे, त्यामुळे मी हील झाली आहे. पण ऑफकोर्स तेव्हा मी खूप जास्त प्रेशरमध्ये गेले होते. मला खूप त्रास झाला होता या गोष्टीचा. काय म्हणू शकतो, कुठल्याही मुलीला होईल तसाच त्रास मलाही झाला होता. आणि एवढ्या कमी वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कळणं, ह्याचा भयंकर त्रास झाला. पण तेव्हा मी आईबाबांसमोर ह्या सगळ्या गोष्टी रडणं किंवा शेअर करणं हे कटाक्षाने टाळलं. कारण जर त्यांना वाटलं असतं ना की आपली मुलगी कुठेतरी कोशात जाते आहे, तर त्यांना खूप भयंकर त्रास झाला असता या गोष्टीचा. म्हणून मी त्यांच्यासमोर रडणं वगैरे टाळलं. आईला आता माहिती आहे की मी पूर्वी रडायचे वगैरे. मग ते मी नंतर तिच्याशी शेअर केलं. पण आता मी ह्या फेजला आहे ना की माझा देवावर जेवढा विश्वास आहे, मी सांगते की मला ट्विन्स पण होतील. माझा तेवढा कॉन्फिडन्स आहे. आणि लकीली माझे रिपोर्ट्स चांगले यायला लागलेले आहेत सगळ्याच बाबतीतले. सो ही माझ्या बाबतीतली खूप पॉझिटिव्ह घटना आहे असं मी म्हणेन, की गेल्या 1.5-2 वर्षामध्ये माझे रिपोर्ट्स खूप पॉझिटिव्ह, चांगल्या अर्थाने पॉझिटिव्ह यायला लागलेत. आणि तसंच माझ्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतील हा मला कॉन्फिडन्स आहे आता. माझ्यासाठी आदर्श सून म्हणजे माझी आई जशी आहे ना तशी. कारण आपल्याला किंवा आपल्या समाजाला जे काही एक्सपेक्टेड आहे ते माझ्या मम्मानी सगळं केलेलं आहे लाईफमध्ये. जेव्हा परिस्थिती चांगली नव्हती तेव्हा माझ्या आईने वेगवेगळे बिझनेस करून, बाबांना सपोर्ट करून, पगाराव्यतिरिक्त पण पैसे खूप तिने कमवायचा प्रयत्न केलेला आहे. कारण माझ्या स्कूलची फीस जास्त होती, कारण मला मोठ्या स्कूलमध्ये टाकायचं होतं, कारण माझ्या गाण्याचं शिक्षण होतं, माझ्या डान्सचं शिक्षण होतं. सो मला तेव्हा तिने कधीच कुठल्या गोष्टीच्या बाबतीत नाही म्हटलेलं नाही आहे. तिने घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळल्या. रोजचा स्वयंपाक, सगळ्यांचे डबे. ऑफिसमध्ये पण ती खूप चांगल्या, म्हणजे ती MTNLला होती आणि त्यांच्यातली ती खूप चांगलीवाली एम्प्लॉई होती. तिचे नेहमी म्हणजे सगळ्यांना तिचं कौतुक असायचं, कारण ती काम पण तिचं व्यवस्थित करायची. सो एवढ्या सगळ्या आघाड्यांवरती ती नेहमी व्यवस्थित असायची. कधीच तिने क्रिब केलं नाही, कधीच ती कुठल्या गोष्टीच्या बाबतीत रडत बसली नाही. तिला तसा सपोर्ट कुठलाच मिळत नव्हता, तरीसुद्धा ती स्वतः उभी राहिली सगळ्याच्यासाठी. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ती माझ्या पाठीशी खूप ठाम उभी राहिली. मला जेव्हा ड्रायव्हिंग शिकायचं होतं, मला जेव्हा कुठल्याही गोष्टी करायच्या होत्या, तेव्हा शी वॉज लाईक, मी तुझ्याबरोबर आहे, तू कर, मी आहे तुझ्याबरोबर. सो हा एखाद्याला विश्वास देणं, हा सपोर्ट देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं ती आदर्श स्त्री आहे. म्हणजे मी ह्या एवढ्या सगळ्या कॅरेक्टर्स केली. मी तर फक्त कॅरेक्टर्स करत होते. मी 12 तास काम करून मी घरी जायचे. बट जेव्हा मी घरी जायचे तेव्हा माझं जेवण रेडी असायचं. माझ्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी 5:30ला निघणार असेल तर 5:15ला डबा रेडी असायचा. सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या माझी आई करायची आणि आजही ती घरी करते. म्हणजे आता मी एकटी राहते, पण जेव्हा ती घरी असते म्हणजे कर्जतच्या घरी, ती ह्या सगळ्या गोष्टी करते. बरं, बाबांच्या साईडच्या फॅमिलीमधल्या सगळ्यांच्यासाठीचं सगळं करणं, त्यांचे बर्थडेज, त्यांचे ॲनिव्हर्सरीज, लग्न, त्यांची काय त्यांना गिफ्ट्स आणणं, की हे सगळं माझ्या आईने केलेलं आहे आणि आजही करते. त्यामुळे मला वाटतं की अशी जी स्त्री असते ना ती खरी आदर्श स्त्री आहे. कारण ती सगळं कोणाच्या सपोर्टशिवाय व्यवस्थित करत असते. ती हसतमुख असते आणि ती खूप रिअल असते. तिला राग आला तर ती बोलते, तिला त्रास झाला तर ती रडते. सो आदर्श म्हणजे तुम्ही असंच राहणं असं नाही आहे. आदर्श असणं म्हणजे तुम्ही रिअल असणं आहे खरं तर, आणि सगळ्यांशी व्यवस्थित असणं. आणि जशी माझी आई आहे, सो माझ्यासाठी ती खरी आदर्श सून आहे. एक तर माझी आई आहे आणि त्याचबरोबर
काही आहेत माझ्या आयुष्यात अशा व्यक्ती आहेत ज्यांच्याबद्दल मी आत्ता नाही सांगू शकणार, पण आई तर आहेच आहे. कारण मी जसं म्हटलं की शी हॅज ऑलवेज बीन लाईक अ बॅकबोन. म्हणजे मी शाळेत असल्यापासून, मी मुळात माझ्या पेरेंट्सपासून काही वर्ष लांब राहिलेली आहे. मी माझ्या आत्याकडे राहायचे शाळेसाठी. त्यामुळे मला माहिती आहे की माझी आई कशाकशातून गेलेली आहे. मी तिच्याबरोबर राहिलेली नाही आहे, बट तिने मला नेहमी इन्स्पायर केलं आहे माझं बेस्ट देण्यासाठी. आणि मला तिने नेहमी, म्हणजे बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की मी खूप निगेटिव्ह झाली आहे, खूप रडली आहे, कोशात गेली आहे, बट शी हॅज ऑलवेज बीन लाईक की जुई तुला ठरवायचं आहे की तुला या निगेटिव्ह कमेंट्सकडे लक्ष द्यायचं आहे की तुला समोर बघून पॉझिटिव्हली पुढे जायचं आहे. सो त्यामुळे माझ्यासाठी ती इन्स्पिरेशनल आहे आणि नेहमी राहील. मी ना बरेचदा असं बघते, म्हणजे माझ्या वयाच्या पण काही मुली आहेत किंवा कमी वयाच्या मुली, बरेचदा असं होतं की सपोर्टसाठी शोधत असतात. मला कोणाचा तरी सपोर्ट हवा आहे यार, तर मी करू शकेन. सपोर्ट हवा आहे. तर माझं म्हणणं आहे की का सपोर्ट हवा आहे? सपोर्ट सिस्टम तुमच्या आत आहे. तुम्ही स्वतःचा सगळ्यात मोठा सपोर्ट आहात, तर तुम्हाला दुसऱ्या कोणाचा तरी किंवा एक्सटर्नल फोर्सची काय गरज आहे? फक्त एकदा स्वतःच्या मनात झाकून बघा, स्वतःला वेळ द्या आणि स्वतःवरती विश्वास ठेवून स्वतःच्या पायावर उभा राहा. तुम्हाला कोणाच्या सपोर्टची गरज नाही पडणार कधी आयुष्यात, आणि तुम्हाला कोणीतरी पुश करण्याची गरज पण पडणार नाही, कारण तुम्ही सेल्फ मोटिवेटेड असता. तुम्ही आयुष्यात एवढ्या गोष्टी फेस करत असता, आणि देवानी दिलं आहे का एक आपल्या, म्हणजे फिमेल बॉडीच अशी आहे की खूप कॉम्प्लेक्स आहे ती बॉडी. सो एवढ्या सगळ्या गोष्टी, त्यातले प्रॉब्लेम्स, त्यातली दुखणी तुम्ही इझिली टॅकल करून जर उभ्या राहता, तर मग ह्या एक्सटर्नल गोष्टींची तर काय आहे? यू आर युअर सपोर्ट सिस्टम. त्यामुळे प्लीज 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 बाहेरनं कोणाकडनं सपोर्ट मागू नका. तुम्ही स्वतः स्ट्रॉंग आहात आणि स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःच्या पायावर उभं राहून पुढे जा. बास, बाकी काही कशाची गरज नाही आहे. तुम्ही सेल्फ सफिशियंट आहात, एवढंच सांगेन. आणि तुझ्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं होतं ते म्हणजे अध्यात्म, आणि अध्यात्मामुळे बऱ्यापैकी तुला हील व्हायला मदत झाली असेल. जेवढं मी तुला ओळखते, माझ्या मते तू बऱ्याच गोष्टी अर्ध्या तुझ्या त्या गोष्टीतनं पण हील होत असतील. ती एक वेगळी सपोर्ट सिस्टम असते आपल्यासाठी. ते तुला आत्ताच्या महिलांना काय सांगायचं वाटतं की आपल्याला कोणी बोलायला मिळतं नाही मिळतं? तू म्हणालीस की सपोर्ट शोधायची गरज नाही खरं तर, पण असतं की कोणाला तरी सांगावं. जर व्यक्ती नसेल तर माणसाने अध्यात्म आणि देवाची जोड घ्यावी. आता माझं तर कसं आहे ना, मी एकटी राहते माझ्या घरामध्ये. त्यामुळे सकाळी पूजा करताना माझी बडबड चालू असते. मी देवाशी बोलत असते. रात्री घरी गेल्यावर मी बडबड करते. माझं असं होतं की सकाळी निघताना मी देवाला सगळं सांगून निघते. रात्री घरी गेल्यावर मला दिवसभराचं काय असेल ते त्याला सांगायचं असतं. सो एकूण काय आहे की देवच असं नाही, पण तुमच्या आयुष्यात कुठला तरी एक फोर्स असतो, एक एनर्जी असते ज्याच्यावरती तुमचा विश्वास असेल, तर तुम्ही त्यांच्याशी बोला आणि दॅट एनर्जी विल वर्क फॉर यू. म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्हाला माणूसच हवा आहे कोणीतरी आयुष्यात ज्यांच्याकडे तुम्हाला सगळं बोलायचं आहे. नसेल तर ठीक आहे, लिहून काढा गोष्टी तुम्ही. पण मग त्यासाठी आपण ना चुकीच्या माणसांकडे कधी कधी जातो, चुकीच्या गोष्टींचा आपण आधार घ्यायला लागतो, आणि मग चुकीच्या गोष्टी पण घडू शकतात. त्यामुळे गरजच नाही आहे ना. तुम्ही विश्वास ठेवून द्या त्या पॉवरवरती सगळ्यात. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही गरजच नाही आहे दुसऱ्या कोणाकडे सपोर्ट मागण्याची किंवा बोलण्याची किंवा मन मोकळं करण्याची. काही गरज नसते. देवाशी बोला, देवावर विश्वास ठेवा, त्याच्या पायावर एकदा मनापासून डोकं ठेवा आणि त्याला सांगा की माझे हे प्रॉब्लेम्स आहेत, मी आजपासून तुझ्या पायावर सोडलेत, आणि तो बघून घेतो सगळ्या गोष्टी. म्हणजे माझा तो विश्वास आहे आणि माझ्या बाबतीत ते घडतं आहे. त्यामुळे माझा डोळे झाकून विश्वास आहे, पूर्ण डोळे झाकून. येस जुई, थँक्यू सो मच. आणि आय होप की तुझी ही स्टोरी आहे ती अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. खूप जणी असतात ज्यांना आपली ती स्टोरी रिलेटेबल वाटलं की त्यांना वाटतं की कदाचित आपण मोटिवेट होऊ शकू, आणि ह्यासाठी हे गरजेचं असतं. थँक्यू सो मच. इतक्या छान गप्पा मारल्यास, तुझी स्टोरी आमच्यासोबत शेअर केलीस त्यासाठी, आणि जागतिक महिला दिनानिमित्त तुलाही खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. मला संधी दिलीत सगळं शेअर करण्याची, आणि तुम्हा सगळ्यांना पण जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मुळात त्यांना आजार काय झाला हे कळायलाच खूप वर्ष गेली. कारण सुरुवात झाली होती जनरल, हातपाय दुखणं, पायांना सूज येणं, मणका भयानक दुखणं, मान दुखणं, डोकेदुखी, मायग्रेन्स होणं. सो ॲक्च्युली कळत नव्हतं की कशामुळे होतं आहे. त्यामुळे हाडांच्या डॉक्टरकडे गेल्यावर त्यांनी सगळं चेकअप करून सांगितलं की मणक्यामध्ये थोडा इश्यू वाटतो आहे. एक्सरे केला, मग MRI केला. त्याच्यात कळलं की मणका पूर्ण डिजनरेट झालेला आहे. म्हणजे मणक्याला जर का बघितलं तर ते मला तेव्हा म्हणाले, जेव्हा मी 23 वर्षाची होते तेव्हा ते म्हणाले की 60 वर्षाच्या माणसाचा मणका आहे तुझा आत्ता. सो तितका डिजनरेट झालेला.
त्यांनी विचारलं आणि तो म्हणजे सरळ वगैरे झालेला होता, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. तेव्हा त्यांनी मला विचारलं की तू पडली आहेस का कधी कुठे, तुला मेजर आघात झाला आहे का? तर मी म्हटलं की कधीच पडले नाही आहे, काय नाही, लागलं नाही आहे, पण एवढं डिजनरेशन होतं. सो त्याच्यामुळे मग तुमचा मणका असं म्हणतात ना, जिथपर्यंत लवचिक आहे आणि चांगला आहे तोपर्यंत तुम्ही छान असता. सो मेजर तिथनंच सुरुवात झाली. मला पॉस्चर वाईज खूप इश्यूज यायला लागले, माझा डान्स बंद झाला, मला सांगितलं होतं की मणक्याला हादरे बसू नाही द्यायचे. त्यामुळे हाडांच्या बाबतीतले इश्यूज सुरू झाले सगळ्यात पहिले. तर कळत नव्हतं की हाडांचा एवढा इश्यू का होईल. मग सगळ्या ब्लड टेस्ट केल्यावर कळलं की D3 कमी, कॅल्शियम कमी, सगळं कमी झालेलं होतं. आणि इतकं कमी होणं विच वॉज समथिंग लाईक समथिंग इज रॉंग. कारण इतक्या कमी नसू शकतात लेवल्स कुठल्याही मला जितकी माझी बॉडी माहीत होती. मग एक गोष्टी, मग मेन्सेसवरती त्याचा असर होणं, ह्या गोष्टी व्हायला लागल्या. पिट्युटरीमध्ये ट्यूमर प्रोलॅक्टिनचा झालेला होता, प्रोलॅक्टिनोमा ज्याला म्हणतात, ज्याच्यामुळे माझी फर्टिलिटी नीलकडे गेलेली होती. सो अशा एक गोष्टी घडायला लागल्या. थायरॉईड वाढलेला होता. त्यानंतर मला वर्टिगोचे सीजर्स व्हायला लागले, भरपूर फिट्स यायच्या मला तेव्हा, गरगरायचं सतत. आणि काय म्हणतो ना आपण की आडवं होऊन झोपताच यायचं नाही मला. कित्येक रात्री, कित्येक महिने मी बसून झोपलेली आहे. कारण आडवं झाल्यावर सर्वायकोजेनिक पेन सुरू होतं, म्हणजे आडवं झाल्यावर आपल्या मणक्यातनं पेन रेडिएट व्हायला लागतं. आणि अशा अनेक गोष्टी बरीच वर्ष मी औषधं घेत राहिले, एका डॉक्टरकडून दुसऱ्या, दुसऱ्याकडून तिसऱ्या, आणि प्रत्येक डॉक्टर्स तीच औषधं देत होते, फक्त नावं बदलायची. एका पॉईंटला असं झालं होतं की एका डॉक्टरकडे मी गेले आणि मला माहीत होतं की हे कुठल्या गोळ्या देणार आहेत मला, कारण इतकी मी त्यात तरबेज झाले होते. आणि मग त्यानंतर माझे जे ब्रेन सर्जन होते त्यांनी मला सांगितलं की जुई, मला असं वाटतंय की तुझ्या ब्लडमध्ये काहीतरी इन्फ्लेमेशन आहे, तर आपण ह्या टेस्ट करून घेऊया. आणि मग मी म्हटलं की ठीक आहे, आपण करूया. आणि त्या टेस्ट केल्यावरती कळलं की मी RA पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच रुमाटॉईड आर्थरायटिस पॉझिटिव्ह होते मी. आणि ह्या आजारात असं असतं की तुमचीच इम्युन सिस्टीम तुमच्याच चांगल्या टिश्यूजवरती अटॅक करायला लागते. तुमचीच इम्युन सिस्टीम तुमच्या बॉडीच्या पार्ट्सला एकेका असर करायला लागते. आणि होतं कसं, ह्याच्यामध्ये तुमची हाडं येतात, तुमचे सांधे, तुमच्या बॉडीची एकूण एक म्हणतो ना आपण की सिस्टम, पूर्ण बॉडीची नर्वस सिस्टीमपासून सगळी ह्या आजारामध्ये जॅम व्हायला लागते, बंद व्हायला लागते. आणि मग अशाने तुम्ही बेडरिडन होता एका पॉईंटला. सो मला हा आजार 7 वर्षांनंतर कळला की मेन कारण हे आहे. आणि मग माझं असं झालं की ॲटलिस्ट कळलं आहे ना मला आता आजार काय आहे. मग 7 वर्ष मी जे भोगलं, दॅट वॉज लाईक, ते तर असं जाऊ शकतं, कारण आता मला मेन आजार तर कळला आहे ॲटलिस्ट. आणि मग त्या आजारावरती आम्ही ट्रीटमेंट सुरू करायचा विचार केला. आणि मी त्या डॉक्टरकडे गेल्यावर मला असं कळलं की ह्या आजारातले जे औषध आहेत त्याच्यानी वजन वाढणार आहे, ज्याच्यानी ब्रेन स्लोअर्स म्हणतात काहीतरी, की ज्याच्याने थोडं सिडेट व्हायला होतं, अशी बरीच औषधं होती. आणि मी म्हटलं की मी नाही घेणार ह्या गोळ्या. आणि मी एकही दिवस रुमाटॉईड आर्थरायटिसच्या कुठल्याच गोळ्या घेतल्या नाहीत. आणि मी लिटरली माझ्या पूर्ण लाईफस्टाईलमध्ये बदल केले, माझ्या डाएटमध्ये बदल केले, एक्सरसाइज सुरुवात केली. आणि RA इज ऑल अबाउट कीपिंग युअर बॉडी मोबाईल. तुम्हाला सतत तुमच्या बॉडीला हालचाल असायला हवी, तर मला असं वाटतं की तुम्हाला ॲटलिस्ट पेन रिलीफ होऊ शकतं ह्या आजारामध्ये. आणि त्याचबरोबर दुसरी चांगली गोष्ट माझ्या घरातली म्हणजे माझे वडील स्वतः ऑइल्स बनवतात. तर त्या ऑइलचं सगळ्यात पहिली काय म्हणतो आपण की माझ्यावरती ट्राय केलं गेलं होतं ते ऑइल, की हिचं पेन रिलीफ होतं आहे का, मणक्याचं, पाठीचं. आणि मी म्हटलं की एवढी मी काय म्हणतो ना आपण, सतत औषधं घेऊन घेऊन बॉडीवरती खूप असर होतो. आणि मग मी ते ऑइल पण लावायला सुरुवात केली आणि माझं पेन आपोआप रिलीफ व्हायला लागलं त्या गोष्टींनी. मी ते ऑइल लावून एक्सरसाइज करायचे, योगा करायचे. त्याच्यामुळे मला जास्त मोबिलिटी व्यवस्थित मिळायची, पेन व्हायचं नाही. आणि असं करत करत मी व्यवस्थित राहिली आहे आजही. आणि कुठलंही RAचं औषध न घेता. त्यामुळे ज्यांना ज्यांना रुमाटॉईड आर्थरायटिस आहे त्यांनी, त्रास होतो मला मान्यच आहे, तुमची बॉडी जॅम होते, रोज सकाळी उठताना तुम्हाला काटकाट आवाज येत असतील सगळीकडनं, कळा जात असतील, पण प्लीज ॲटलिस्ट 10 ते 15 मिनटं स्वतःसाठी थोडीशी एक्सरसाइज करा, सूर्यनमस्कार घाला, 5 घाला, 10 घाला, पण घाला. कारण त्याच्याने कसं आहे, तुमचं ब्लड सर्क्युलेशन नीट होत राहतं, तुमच्या बॉडीचे सगळे सांधे हे वर्क होत राहतात. तर तुम्ही त्रास होतो आहे म्हणून थांबलात ना, तर तुम्ही थांबून जाल. त्यामुळे कितीही त्रास झाला तरी स्वतःसाठी 10 मिनटं द्या. आणि सो ही जी माझी आजारांची लिस्ट होती, त्यातनं मी सॉर्ट आऊट करत गेले की माझ्या बॉडी टाईपला, माझ्या आजारांना मला कुठल्या प्रकारचे वर्कआउट्स केले पाहिजेत. प्रत्येक वेळेलाच तुम्हाला जिमला जाऊन वजनं उचलायची गरज नसते. जे आपले मिथ्स आहेत खूप, की वजनं उचला, नाही. तुम्ही तुमच्या बॉडीचं वेट कितपत उचलू शकताय तशा एक्सरसाइज करा. योगाची प्रॅक्टिस सगळ्यात बेस्ट आहे, ती करा. आणि मी सूर्योदय ते सूर्यास्त खाते. सो सकाळी रोजचं माझं 16 तासाचं इंटरमिटंट फास्टिंग असतं. मी संध्याकाळी 6:30ला जी जेवते
ती दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता सेटवर आल्यावर माझा नाश्ता होतो. दॅट इज माय फर्स्ट फूड. सो हे ना तुम्हाला गरज असते मध्ये एवढा वेळ देण्याची, कारण जेव्हा तुम्हाला रुमाटॉइड आर्थरायटिस असतो तेव्हा तुमच्या सांध्यांमध्ये ॲसिड्स तयार होतात आणि मग जेव्हा तुम्ही एवढं मोठं इंटरमिटेंट फास्टिंग करता तेव्हा तुम्हाला ते ॲसिड रिफ्लक्सचा त्रास होत नाही. तुमची बॉडी व्यवस्थित अन्न पचवते, तुम्हाला जी बॉडीला गरज असते ते फॅट्स पण बर्न करते व्यवस्थित. तुम्ही हालचाल करता तेव्हा तुम्हाला एनर्जी त्या सगळ्यातनं मिळत राहते. मग तुम्हाला एक्स्ट्रा एक्सरसाइज, एक्स्ट्रा वर्कआउट्सची पण गरज पडत नाही. त्यामुळे आहार, वेळा पाळणं आणि छान लाईट योगा करणं हे रुमाटॉइड आर्थरायटिससाठी बेस्ट आणि मेन गोष्ट आहे. सो प्लीज तुम्हाला जर कोणाला असेल तर तुम्ही रडू नका किंवा त्रास करून घेऊ नका. हे असं तुम्ही हील करू शकता स्वतःला.